जय शिवराय भावांनो. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. वेळ लागेल पण ॲटलिस्ट ज्यांना बेसिकपासून माहिती नाही आहे त्यांना परिपूर्ण माहिती होईल. याच्यामध्ये अनेक टॉपिक कवर केले गेलेले आहेत. ज्यांना कोणाला अजून माहिती पाहिजे तर नंबर तर आहेच माझा. आणि अनेक गोष्टींचं प्रिकॉशन कसं घ्यायचं काय घ्यायचं ते पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक बांधव आता असं म्हणतात की सेमिनार घ्या किंवा कुठतरी असं लेक्चर घ्या, तर तेही आपलं चाललेलं आहे, जागा बघणं किंवा इतर गोष्टी. आणि हा व्हिडिओ आहे ना मी यूट्यूबला का टाकतो आहे, कारण 1 तासाच्या वरती हा व्हिडिओ कदाचित होऊ शकतो आणि फेसबुकवरती फक्त 30च मिनिटाचं लिमिट आहे. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकतो आहे. तर जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि अनेक बांधव म्हटले की दादा तुम्ही पैसे घेत चला किंवा काय, लोकांना फुकटचं काही हे होत नाही आणि आपल्याला सेमिनारसाठी पण खर्च लागतो आहे. तर त्यांचाही शब्दाला मान, कारण अनेक बांधव माझी काळजी करतात, कारण त्यांना माहिती आहे की माझा रोजचा खर्च किती होतो फिरण्याचा किंवा बाकीचा. तर कोणालाही जबरदस्ती नाही आहे, मी खाली फोनपे गुगल पे नंबर टाकलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती पेमेंट करू शकता. ज्यांना करायचं आहे ते करा, किती करायचे ते तुमच्यावरती आहे. कारण ठिकठिकाणी आपल्याला खर्चही लागणार आहे. आजपर्यंत कधी मागितला नाही, मागणार पण नाही. पण जे बांधव मला खास करून पवनदादा ते काही टोमणे मारतात, तर त्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून मी टाकतोय. ज्याला कोणाला पाठवायचे त्यांनी पाठवा, ज्यांना कोणाला वाटतंय की द्यावे म्हणून. नाही दिले तरी काही हरकत नाही, शिकवणं चालूच राहणार आहे. ठीक आहे. आणि जे कोणी पाठवणार असेल मला, त्यांनी कृपया स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवरती पाठवा. आणि हाच माझा पर्सनल नंबर आहे आणि एकमेव नंबर आहे. जर कोणाला फेसबुकबाबत काही माहिती हवी असेल तर मला रात्री 8 नंतर कॉल करत चला. उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी करत चला, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण फेसबुक इन्कम कमवण्यासाठी स्टेप बाय स्टेप तर मी माहिती दिलेलीच आहे, पण काय प्रिकॉशन्स घ्यायचे असतात तेही सांगतो. तुमचे 2-3 हजार फॉलोअर्स असतील तरीही तुम्ही कमवू शकतात. त्याच्यानंतर कंटेंट ओरिजिनल पाहिजे. कॉपी कंटेंट जर असेल तर त्याला प्रॉपरली व्हॉइस ओव्हर पाहिजे, की जेणेकरून तुम्ही प्रॉपर एडिटिंग केलं पाहिजे, त्याच्यामध्ये टेक्स्ट टाकलेलं पाहिजे. जरी तुम्ही तुमचा चेहरा नसेल दाखवत तर प्रॉपरली तुमचा व्हॉइस ओव्हर पाहिजे. ते पण मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप ते सगळं सांगितलं आहे. त्याच्यानंतर जे कोणी वादग्रस्त गोष्टी करत असतील, शिव्या घालत असतील, जातीवाद करत असेल, भांडणं करत असतील, तर अशा गोष्टींना फेसबुक इन्कम देत नाही. दिवसभरातून तुम्हाला जर चांगलं इन्कम कमवायचं असेल तर 15 ते 20 पोस्ट टाकणं आहे, तेव्हा कुठं तुम्ही 15-20 हजारच्या वरती जातात. जर तुम्ही दिवसभरातून 2 ते 3 तास जरी देत असाल तरी तुम्हाला साधारणतः एक 5-6 हजार रुपये मिळतात. पण हे कधी मिळतात ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फाशी, बलात्कार असे जे एकदम हार्डकोर शब्द आहे ते वापरणं टाळा. ठीक आहे. कोणाचा मृत्यू झाला तर आपण काय शब्द वापरतो की कोणाचा तरी अंत केला गेला, हत्या केली गेली, हे असे शब्द जास्त वापरायचे नाही आहेत. त्याच्यानंतर आपण व्हायरल होण्यासाठी काय करतो की लहान मुलांचे व्हिडिओ रडण्याचे किंवा त्यांना मारण्याचे किंवा महिलांचे एकदम असे वेगळे व्हिडिओ टाकून देतो, तर ते टाकायचे नाही आहेत. महिला आणि लहान मुलं आणि मुली यांचे व्हिडिओ टाकताना खूप जपून टाकायचे आहेत. कुठं रक्त दिसेल, कुठं मारामार एकदम घाणप्रमाणे होत असेल, कोणी कोयत्याने वार केले असतील किंवा काय, तर असे व्हिडिओ टाकायचे नाही आहेत. कोणाची बॉडी दिसता कामा नये, कोणी जळालेला व्यक्ती दिसता कामा नये, कोणावरती ॲसिड फेकलेलं असेल ते दिसता कामा नये. कारण ते जर दिसलं तर तुम्हाला रिपोर्ट पडतात व तुमचं फेसबुक इन्कम बंद होतं. कोणाचीही पोस्ट डायरेक्टली जर फोटो असेल तर फोटो कॉपी पेस्ट करू नये, हाय तसा व्हिडिओ टाकू नये. ठीक आहे. जर कोणत्या व्हिडिओमध्ये गाणं असेल तर रील म्हणून टाका. या अनेक छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यानंतर जर तुम्ही एखादा रील इंस्टाग्रामवरून डाउनलोड केलेला असेल तर इंस्टाग्रामवरून डाउनलोड केलेला रील आहे तसा टाकायचा नाही आहे. त्याचं म्युझिक म्यूट करून तुम्हाला फेसबुकचं म्युझिक घेणं आहे. आणि काही काही बांधव काय करतात, इंस्टाग्रामवरून ॲटो शेअर फेसबुकला ठेवतात. तसंही करायचं नाही आहे. फेसबुकवरून ॲटो शेअर इंस्टाग्रामला ठेवा, पण इंस्टाग्रामवरून फेसबुकला डायरेक्ट टाकायचं नाही. या काही छोट्या मोठ्या प्रिकॉशन्स होत्या. जास्तीत जास्त रील टाकत चला. तुम्हाला रीलमधून खूप कमी इन्कम मिळतं, पण तरीसुद्धा फेसबुकला इन्कम रीलमार्फत आणि व्हिडिओमार्फत मिळतं आणि स्टोरीजमार्फत. त्याच्यामुळे जिथं जेव्हा तुम्ही 5 ते 10 रील टाकत असाल तेव्हा तुम्हाला 7 ते 8 फोटो, 9-10 फोटो टाकले तरी चालतात, कारण फोटोला चांगलं इन्कम मिळतं, रीचही चांगला मिळतो. ठीक आहे. प्रत्येक गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं तर काही शक्य होत नाही, पण ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, कसं चालू करायचं काय ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सेटअप कसा करायचा हेही सांगितलेलं आहे. सेटिंग्स कोणकोणत्या आहेत तेही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही स्किप करू नये. हा व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. जय शिवराय भावांनो. तर भावांनो, आपण सुरुवात करायच्या आधी तुम्हाला एक सगळ्यांना सांगून देतो की अनेक बांधवांना नोटिफिकेशन येत नाही. तर त्यांनी काय करायचं, इथे सर्चवरती जायचं आहे, इथे चेतन उद्धव शेवाळे सर्च करायचं आहे.
टच केल्यानंतर प्रोफाईल ओपन होईल. त्याच्यानंतर इथे जे फॉलो बटन आहे, या फॉलो बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा क्लिक करून इथे फेवरेट नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं की जेणेकरून तुम्हाला पोस्ट केल्या केल्या सगळे नोटिफिकेशन इथे दिसतील. तर मग आता आपण सुरू करू की आपल्याला नेमकी करायचं काय. तर आता बेसिकपासून सुरुवात करायला गेलं तर सगळ्यात पहिले आपल्याला फेसबुक इन्कमसाठी प्रोफेशनल डॅशबोर्ड चालू करावा लागतो. मग तो प्रोफेशनल डॅशबोर्ड कसा चालू करायचा, तर उजव्या हाताला तुम्हाला छोटासा प्रोफाईल फोटो दिसत असेल वरती मॅसेंजरच्या खाली, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर वरती तुम्हाला उजव्या हाताला पुन्हा आडवे 3 डॉट दिसत आहेत. या आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर खाली सगळ्यात पहिले तुमची जर प्रोफाईल लॉक असेल तर ती अनलॉक करून घ्यायची. ती अनलॉक केल्यानंतर तुम्हाला इथे टर्न ऑन प्रोफेशनल मोड असं ऑप्शन इथे दिसेल. तर आता ऑफ का दिसतं आहे, कारण मी ऑलरेडी ऑन केलेलं आहे. मग ते टर्न ऑन करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल मोड टर्न ऑन करतात तेव्हा तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर प्रोसेस ती तुम्हाला इथे डॅशबोर्ड नावाचं एक ऑप्शन दिसतं. आता ह्या डॅशबोर्डमध्ये तुमच्या सगळ्याच्या सगळं जे तुम्ही इन्साईट आहे, तुम्ही काय पोस्ट करता, तुम्हाला किती रुपये मिळायचे आहेत, तुमचं कोणतं मॉनिटायझेशन ऑन, हे सगळं इथे दिसतं. आता अनेक बांधव असं म्हणतात की इथं जे तुम्हाला वरती दिसतं ना की युअर प्रोफाईल इज अर्निंग मनी, जेव्हा असं दिसतं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं प्रोफाईल मॉनिटाईज झालेलं आहे. पण आता ह्याच्यात जेव्हा तुमचं प्रोफाईल मॉनिटाईज होतं तेव्हा तुम्हाला इथे अर्निंग दिसायला चालू होतं. पण आता नुसतं हे स्टार, सबस्क्रिप्शन किंवा इतर जे दिसतं आहे तर ते जरी चालू झालं तरी तुम्हाला थोडेफार पैसे मिळतात. पण सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ना तर हे कंटेंट मॉनिटायझेशन असतं भावांनो. आता हे जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्हाला फोटोज, रील्स, टेक्स्ट, स्टोरीज आणि एक्स्ट्रा बोनस हे सगळ्याच्या सगळे चालू होतात. मग तुम्ही ज्या पोस्ट करणार आहेत, जे रील टाकणार आहेत, जे टेक्स्ट टाकणार आहेत, त्या सगळ्यांना तुम्हाला थोडे थोडे पैसे मिळायला चालू होतं. तर अशा प्रकारे तुम्ही कंटेंट मॉनिटायझेशननी हे चालू करू शकतात इन्कम. पण आता हे चालू करण्यासाठी नेमकी लागतं काय, तर सगळ्यात पहिले तुम्ही पोस्ट काय करतायत ना तुमच्या वॉलवरती ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे व्ह्यूज, जेवढे जास्त व्ह्यूज तेवढं जास्त इन्कम. आता बघा मला जवळपास $71 इथे अप्रॉक्सिमेटली अर्निंग झालेली आहे. म्हणजे असं बी नाही की मिळत नाही किंवा काय. तर हे बघा तुम्हाला इथे 71.16 ऑलरेडी दिसत आहेत. त्याच्यानंतर मग फोटोजला किंवा बाकीच्यांना कसे मिळतात तेही दाखवून देतो. इथे सॉर्ट बाय हायेस्ट, डन, सॉरी लोएस्ट झालं, हायेस्ट करतो, डन करतो. तर आता अनेक बांधव म्हणतात की दादा AIच्या फोटोला इन्कम मिळतो का, किंवा AIच्या इमेज आपण बनवलं त्याला पैसे मिळतात का. तर आपण एकदा तेही बघून घेऊ. तर ठीक आहे, याला खूप वेळ लागतो आहे कनेक्ट व्हायला, पण ठीक आहे. आता इथे बघा रिसेंट कंटेंट सी ऑल, इथे तुम्हाला उजव्या हाताला दिसत असेल 0.08, 0.18, 0.1, 0.11, बरोबर. अशा पद्धतीने आपण कमीत कमी इन्कम कमवू शकतो किंवा जास्तीत जास्तही कमवू शकतो. आता हे बघा, ह्या फोटोला $2 मिळाले, या फोटोला $0.64 मिळाले, 0.19. आता त्याच्यानंतर जेव्हा जसं जसं आपण खाली जाऊ तर एका फोटोला किती मिळाले ते बी दाखवून देतो मी तुम्हाला. हे बघा खाली जसं जसं आपण खाली खाली जाऊ तसं मिळतात. आता हे बघा, या फोटोला जवळपास $7 मिळालेले आहेत. त्याच्यानंतर या फोटोला $10 मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण इन्कम कमवू शकतो. पण आता विषय येतो प्रश्न उत्तराचा की नेमकी पोस्ट कशा करायच्या किंवा काय. तर भावांनो, जसं की तुम्ही माझ्या प्रोफाईलवरती बघतायत, मी मोस्टली फोटो AIनी बनवतो किंवा व्हिडिओ माझे स्वतःचे असतात. आता हा फोटो पण मी AIनी बनवलेला आहे. आता आपल्याला अनेकांना असं वाटतं की दादा फक्त 10 लाईक मिळत आहेत, 20 लाईक मिळत आहेत, मग कोणी कसं होईल. तर जेव्हा आता हे बघा, या फोटोला मिळाले जवळपास 20च लाईक मिळालेले आहेत. पण जेव्हा मी सी इनसाईटवरती जातो, आता इथे नेमकी अपडेट झालेलं नाही अजून,
बरं ठीक आहे, आपण दुसरी पोस्ट बघू. ठीक आहे, आता समजा ही मी पोस्ट केली आहे, 115 लाईक आहे. सी इनसाईटवरती गेलो तर जवळपास 2000 लाईक्स त्याचे ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्यानंतर अजून पुन्हा आलो खाली, सी इनसाईटवरती गेलो, 5000ला $0.02 मिळालेले आहेत, म्हणजे 182 लाईक असताना. त्याच्यानंतर जसं जसं खाली खाली आलो, समजा मी आता हा राघव चड्डांचा मी फोटो AI मार्फत बनवलेला आहे, बरोबर. मग मी सी इनसाईटवरती गेलो तर हा जवळपास 25,000 व्ह्यूज गेलेला आहे, कारण ट्रेंडिंग टॉपिक होता. 0.18 याला मिळाले आहेत आणि हा अजून वाढतो आहे. तसंच हा फोटो मी माझा स्वतःचा एक टाकलेला होता. आता याला कमी का बरं मिळाले, कारण हा फोटो मी जो आधी दुसऱ्यांनी पोस्ट केला होता तो मी वापरलेला आहे, म्हणून 8000 व्ह्यूवरती पण $0.01 मिळाले. त्याच्यानंतर आता हा फोटो बघू, 125 लाईक आहेत, जवळपास 8778 व्ह्यूज आहेत आणि $0.07 मिळालेले. त्याच्यानंतर अजून कुठे, हां समजा इथं 209 लाईक आहेत. सी इनसाईटवरती गेलो तर आता हा फोटो स्क्रीनशॉट काढलेला होता मी, तर 10,000 व्ह्यूलाच $0.13 मिळाले. म्हणजे जेवढं ओरिजिनल कंटेंट असेल, जेवढं जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये एंगेजमेंट आपले ह्या ज्या असतील, आलेल्या कमेंटला रिप्लाय केल्यामुळे, तेवढं जास्तीत जास्त अर्निंग आपल्याला इथे मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला जे 2 लाख व्ह्यूज मिळाले किंवा 3 लाख व्ह्यूज मिळाले, तर त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम मिळेल. जर तुम्ही ओरिजिनल कंटेंट टाकलं असेल तर तुम्हाला डॉलरमध्ये पण भेटेल. जर तुम्ही कॉपी कंटेंट वापरलं असेल तर तेवढं कमीत कमी रुपये तुम्हाला मिळतात. मग आता आपल्याला जे आहे की ते आपले अनेक बांधव म्हणतात की दादा माझे फॉलोवर वाढत नाही. तर फॉलोवर वाढवण्यासाठी काय करायचं असतं, आता जसं की मी समजा इथे आलो आणि इथं मी समजा आता माझी प्रोफाईल व्ह्यू करायची मला, तर इथे बघा माझ्या प्रोफाईलवरती इथे तुम्हाला फॉलो बटन दिसतं आहे. तर अनेकांच्या इथे काय दिसतं, फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं बटन दिसतं. त्याच्यामुळं काय होतं की लोक तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, फॉलो करत नाही. तर मग ते फ्रेंड रिक्वेस्ट कसं बंद करायचं ना, ते एकदा मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या ह्या प्रोफाईलवरती यायचं आहे. पुन्हा एकदा जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, बरोबर. याच्यावरती चेक करून घ्यायचं आहे, टर्न प्रोफेशनल मोड ऑन आहे, प्रोफाईल स्टेटस सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर इथे जे आडवे 3 डॉट दिसत आहेत, ह्या आडव्या डाव्या हाताला या 3 आडव्या रेषेवरती क्लिक करायचं आहे. सेटिंग आणि प्रायव्हसीमध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा सेटिंगमध्ये जायचं आहे. या सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल, हाऊ पीपल फाइंड अँड कॉन्टॅक्ट यू, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे बघा, हू कॅन सेंड यू फ्रेंड रिक्वेस्ट. आता काहींच्या याच्यात आहे ना, हे नो वन नावाचं ऑप्शन नाही राहत. मग त्यांनी काय करायचं आहे, फक्त फ्रेंड ऑफ फ्रेंड सिलेक्ट करायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला तिथे फॉलो बटन येऊन लागेल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तिथे फ्रेंड रिक्वेस्ट कोणी न पाठवता तुम्हाला फॉलो बटन तिथे दिसेल. आता तसंच खाली तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, फॉलोवर अँड पब्लिक कंटेंट, बरोबर. आणि त्याच्या खाली प्रोफाईल अँड टॅगिंग ते ऑप्शन आहे. मग प्रोफाईल अँड टॅगिंगवरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर हू कॅन पोस्ट ऑन प्रोफाईल, इथे ओनली मी करायचं आहे. हू कॅन सी व्हॉट अदर पोस्ट ऑन युअर प्रोफाईल, तिथं ओनली मी करायचं आहे. इथे ओनली मी करायचं आहे खाली पुन्हा. आणि लेट एनीवन टॅग यू हे ऑप्शन ऑनच ठेवायचं आहे, टॅगिंग ऑनच ठेवायचं आहे. पण ते रिव्ह्यूमध्ये पण ऑन ठेवायचं आणि खाली पण ऑन ठेवायचं आहे. याच्याने काय होतं की कोणीही पण जर तुम्हाला टॅग केलं तर ती जी पोस्ट असेल ना, ती तुमच्या वॉलवरती दिसणार नाही, पण टॅग कोणी केलं ना हे तुम्हाला दिसेल. म्हणजे समजा एखाद्याची पोस्ट चांगली असेल तर तुम्ही ती ॲक्सेप्ट पण करू शकतात. याचा फायदा काय होतो की इतरांच्या पोस्ट ह्या तुमच्या वॉलवरती दिसत नाही. म्हणजे जर समजा एखादा नवीन फॉलोवर तुमच्याकडे आलेला आहे आणि त्याला बघायचं आहे की तुमच्या वॉलवरती काय आहे, आणि त्याला जर इतरांच्याच पोस्ट तुमच्या वॉलवरती दिसत असतील तर तो तुम्हाला फॉलो करत नाही. अशा पद्धतीने टॅगिंगचं पण ऑन करायचं आहे. आणि जास्तीत जास्त फॉलोवर जर अजून आपल्याला वाढवायचे असतील तर काय करायचं, इथे डॅशबोर्डवरती यायचं. डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट स्टेप नावाचं खाली ऑप्शन दिसतं आहे. त्या नेक्स्ट स्टेपवरती सी ऑलवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली बघा, इन्व्हाइट पीपल हू रिॲक्टेड, म्हणजे काय की आपल्या पोस्टवरती कोणी लाईक केलं असेल, कोणी कमेंट केली असेल तर त्यांना आपण इन्व्हाइट करू शकतो जर ते आपले फॉलोवर नसतील तर. आणि हे दर 1 तासाला ऑन होतं. आता हे बघा, 44 पीपल टू इन्व्हाइट, 26 पीपल टू इन्व्हाइट, 5 पीपल. मग हे इन्व्हाइटवरती क्लिक करून टाकायचं की जेणेकरून तुम्हाला तिथे ऑप्शन लोकांना इन्व्हाइट जाऊन त्याच्यापैकी काही लोक तुम्हाला फॉलो करतील. अशा प्रकारे तुमचे फॉलोअर पण आपण वाढवू शकतो. ठीक आहे. पण आता सगळ्यात पहिले विषय येतो की जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण फॉलोवर वाढवण्यासाठी जसं आपण इतरांना फॉलो करतो तर त्यांचा काहीतरी विषय आपल्याला आवडलेला असेल
किंवा ते कविता बनवत असतील किंवा कॉमेडी व्हिडिओ बनवत असतील म्हणून आपण त्यांना फॉलो करतो. तसंच इतरांनी आपल्याला फॉलो करावं असं आपण काय करतो? मग असा एक विषय घेऊन, म्हणजे कॉमेडीचा असेल, कवितांचा असेल किंवा काय, तो विषय घेऊन आपल्याला चालायचा असतो. मग ते अनेकांना तो विषय कसा घ्यायचा ना तेच माहिती नाही. मग काय करायचं, इथे गुगलवरती यायचं, इथे वरती जेमिनी टाकायचं, जेमिनी म्हणून, आणि गुगल जेमिनी ओपन करायचं. आता ह्या गुगल जेमिनीला काय सांगायचं, थांबा एक मिनिट. मला फेसबुक पेज बनवायचे आहे, तरी मला कोणत्या विषयावर पेज बनवावे याचे मार्गदर्शन कर व असे 50 विषय मला सांग. बरोबर, म्हणजे असे 50 विषय मला सांग की ज्याच्यावरती मी फेसबुक पेज बनवू शकतो. बरोबर, आता हे बघा अनेक इथे विषय आलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला कोणताही एक जो तुम्हाला आवडेल असा विषय तुम्ही निवडू शकतात. ठीक आहे, आता समजा मी आरोग्य आणि फिटनेस हा विषय मी निवडला. आता पेजचं नाव काय ठेवायचं हे तुमच्यावरती आहे, पण तो पेजच्या नावानंतर पेजचा विषय काय असेल, आरोग्य आणि फिटनेस. बरोबर, मग पुन्हा मी खाली काय टाकेल, आरोग्य आणि फिटनेस, कारण आता विषय तर निवडला, पण आता आपल्याला पोस्ट कशा करायच्या हेच माहिती नाही आहे. बरोबर, रोज आपल्याला 15-20 पोस्ट करायच्या आहेत, तर मग पोस्ट कशा करायच्या हे जर आपल्याला समजत नसेल, आपलं तेवढं अंदाज त्याच्यावरती नसेल, तर मग काय करायचं, पुन्हा जेमिनीलाच विचारायचं, आरोग्य आणि फिटनेस हा माझा फेसबुक पेजचा विषय आहे, तरी मला रोज 20 पोस्ट या विषयावर करायच्या आहेत. त्यात 5 रील, 10 पोस्ट, 10 इमेज करू आपण, व 5 टेक्स्ट पोस्ट करायच्या आहेत. तरी मला रोज कधी, कशा व कोणत्या बाबतीत पोस्ट कराव्या याचे आठवडाभराचे शेड्यूल तयार करून दे व ते व्हायरल कसे करावे याबाबत मार्गदर्शन कर. मग आता आपण काय सांगितलं आहे की मला रोज 20 पोस्ट करायचे आहे व मला आठवडाभराचं मार्गदर्शन हवं आहे. तर त्याच्याबद्दल मला ते शेड्यूल पण तयार करून दे, मी रोज कधी कोणती पोस्ट करावी. ठीक आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन कर. मग आता ते आपल्याला प्रॉपर जेमिनी सांगेल की कोणत्या विषयावरती कसं करायचं आहे, काय करायचं. हे बघा, सकाळी 6 ते 10 5 पोस्ट, योग, नाश्ता, प्रेरणादायी विचार. बरोबर, आणि दिवस सोमवार, मुख्य थीम वजन कमी करणे. बरोबर, आणि रील्स 5, पोटाचा घेर कमी करण्यासाठी 5 व्यायाम. इमेज, काय खावे व काय टाळावे. बरोबर, तर मग आपण हे काय करायचं, समजा आता आपल्याला माहिती इमेज तयार करता येत नाही आहे, तर मग काय करायचं, हे कॉपी करायचं. ठीक आहे, हे कॉपी केल्यानंतर हे बघा, ही टेक्स्ट पोस्ट पण तशीच. मग आता आपल्याला 10 इमेज करायचे आहेत ना, तर 10 इमेजवरती याच्यावरती मग पोटाचा घेर कमी करण्याचे 5 व्यायाम. ठीक आहे, पेस्ट, काय खावे काय टाळावे यावरती मला एक इंस्टाग्रामच्या रेशोनुसार
रेशोनुसार फोटो बनवून दे आणि सेंड करायचं. तर आता अशा प्रकारचे आपण 5-10 जेवढ्या पाहिजे तेवढ्या इमेज आपण बनवू शकतो. आता हे बघा 4 ते 5 प्रमाणात उभ्या प्रमाणात केलं आहे. तुम्ही 9 ते 16च्या प्रमाणातही करू शकतात. ठीक आहे, आपल्याला जशा पाहिजे तशा इमेजेस आपण इथे बनवू शकतो. म्हणजे आपल्याला विषयही मिळाला, कोणत्या पोस्ट करायच्या तेही कळलं आणि आता त्याच्यात इमेज कशा बनवायच्या तेही कळलं. मग त्याच इमेजमध्ये थोडंसं जसं यूट्यूब असेल किंवा काय AI मार्फत आपण व्हिडिओ बनवून तेही आपण रीलमार्फत पोस्ट करू शकतो. ठीक आहे, आता ती इमेज कशी बनली ते बघू आपण. हे बघा, तर मग हीच पोस्ट जी इमेज बनलेली ती आपण पोस्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता कवर फोटो म्हणजे आपण जेव्हा रील बनवतो किंवा मोठे मोठे व्हिडिओ बनवतो आहे किंवा तुम्ही बघत असाल की मी माझ्या व्हिडिओजला एक थीम तयार करून देतो की बाबा थंबनेल आपण ज्याला म्हणतो. तर ती थंबनेल बनवायची कशी की जेणेकरून विषय कसा असतो की त्या व्हिडिओमध्ये काय हे लोकांना कळण्यासाठी थंबनेल किंवा कवर फोटो हा खूप महत्त्वाचा असतो. जो सुरुवातीला दिसतो. मग तो कसा दिसतो तर मी माझ्या रीलमध्ये आता तुम्हाला दाखवतो. आता मी ह्या रीलमध्ये गेलो, बरोबर. आता तुम्हाला दिसत असेल बघा, एका भावाने कमवले कोटी रुपये, सपोर्ट मराठी रिक्षावाला. म्हणजे याच्याने काय होतं की याच्याने इतरांना कळतं की त्या व्हिडिओमध्ये काय, बरोबर. आता खाली गेलो, हे बघा श्री विजय पवार सरांनी सुरू केला व्यवसाय, बरोबर. त्याच्यानंतर अजून खाली बघा, अशा प्रकारचे आपण थंबनेल इथे लावू शकतो. मग ते थंबनेल बनवायचे कसे, आपले फोटोनुसार बनवा किंवा तुम्हाला तुमचा चेहरा नसेल लावायचा तर तुम्ही इतरांचे पण लावू शकतात किंवा विदाऊट चेहऱ्याचं पण बनवू शकतात. मग आता इथं जेमिनीला काय सांगायचं, माझ्या व्हिडिओचा विषय हा काय आहे आता वरती घेतलेला, निरोगी जीवनासाठी आहार हा आहे, बरोबर. मग याला काय करायचं, याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये करून घ्यायचं. तर मला 9:16 या रेशोनुसार एक चांगली थंबनेल बनवून दे. मग ते काय करेल, ते आपल्याला थंबनेल बनवून देईल. मग आता वाट पाहिजे थोड्या वेळ थंबनेल बनवण्यापर्यंत. हे बघा, एक चांगली ही थंबनेल बनवली त्यांनी. ही थंबनेल काय करायची, डाउनलोड करून घ्यायची, सेव्ह करून घ्यायची. ठीक आहे, आता ही डाउनलोड होती आणि डाउनलोड झाली. मग आता पुन्हा काय करायचं, आता पुन्हा फेसबुकवरती यायचं. फेसबुकवरती आल्यानंतर तर लक्षात ठेवा, जेव्हा आपला मोठा व्हिडिओ असतो, तो मोठा व्हिडिओ ज्याच्यामध्ये म्युझिक नाही आहे तो आपण इथून व्हिडिओमधून टाकू शकतो. पण जर आपल्या व्हिडिओमध्ये किंवा रीलमध्ये गाणे आहेत तर ते गाणे असतील तर ह्या रीलमधून टाकायचे आहेत. आणि कधी पण इथे जो ऑडिओ आपण घेतो, एकच मिनिट, इथून जो ऑडिओ आपण घेतो हा फेसबुकचाच ऑडिओ पाहिजे. आधी जर समजा तुमच्या रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जर म्युझिक असेल ते म्युझिक वापरायचं नाही. फेसबुकला फेसबुकचेच म्युझिक वापरायचे आहेत. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्या व्हिडिओला आपल्याला एक थंबनेल टाकायचं. मग इथे काय करायचं, इथे क्लिक करायचं, व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचं. आता एखादा व्हिडिओ आहे का इथे, समजा हो मी हा व्हिडिओ घेतलेला आहे, बरोबर. याला इथे जेवढी मोठी जेवढी जास्त माहिती तुम्हाला टाकता येईल हॅशटॅग सहित, तिथे इथे ही माहिती टाकायची आहे.
ही पण माहिती खूप महत्त्वाची असते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जर कोणाला टॅग करायचं असेल तर इथे आपले फ्रेंड्स टॅग करायचे आहेत. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला तुमचा फोटो दिसतो आहे ना, त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथं ॲड फ्रॉम गॅलरी करायचं आणि मग जो थंबनेल घेतला असेल तो थंबनेल घ्यायचा, म्हणजे जेणेकरून इतरांना समजेल की त्या व्हिडिओमध्ये काय आहे. म्हणजे जेव्हा तुमचा व्हिडिओ प्ले होईल ना, तर प्ले होण्याच्या सगळ्यात आधी त्यांना हा फोटो इथे दिसेल. आणि मग काय करायचं आहे, शेअर नाऊवरती क्लिक करून शेअर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन असतं शेअर टू युअर स्टोरी. हे शेअर टू युअर स्टोरी ऑलवेज ऑन पाहिजे. म्हणजे तुम्ही जेवढे पण व्हिडिओ टाकताय, रील टाकताय, ते सगळ्याच्या सगळ्या पोस्ट रील त्या स्टोरीला तुमच्या जातात. मग अशा पद्धतीने असे थंबनेल बनवायचे आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त लोक तुमचे व्हिडिओ बघतील. आणि कधी पण एक लक्षात ठेवा, तुमचा जर रील टाकला असेल किंवा व्हिडिओ तुम्ही टाकला असेल, तो कमीत कमी रील हा 10 सेकंदाचा पाहिजे. आणि जेव्हा त्या रीलवरती कोणी 5 सेकंदाच्या वरती जर बघितला, 5 किंवा 5च्या वरती सेकंद, तरच तो मॉनिटाईज होतो, नाहीतर नाही. जर कोणी 2 सेकंद बघितला, 3 सेकंद बघितला, तर त्याचे पैसे मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे थंबनेल टाकणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून जे इंटरेस्टेड लोक आहेत ते व्हिडिओ नक्की बघतील. तर आता हे तर झालं व्हिडिओचं. आता अनेक बांधव काय करतात, ज्यांचे मीडिया पेज असतात किंवा त्यांना कळत नाही की कोणत्या गोष्टी टाकायच्या कोणत्या नाही. तर आता मी तुम्हाला शिकवतो. आता समजा सकाळ न्यूजपेपर आहे, बरोबर. आता सकाळ पेपरवरती कंटिन्यू आपण जर फोटो सेक्शनमध्ये गेलो तर लेटेस्ट न्यूज आलेल्या असतात, बरोबर. तर आता हा समजा राघव चड्डाजींचा मी फोटो घेतला आणि तो सेव्ह करून घेतला. तर आता या फोटोमध्ये बघा काय, सकाळचा वरती वॉटरमार्क आहे आणि खाली सकाळ.com असं लिहिलेलं आहे. तर आता हे आपल्याला नको असतं आणि आपल्याला फोटो प्रॉपर बनवायचा आहे की जेणेकरून तो ओरिजिनल वाटेल. तर मग हा फोटो कसा बनवायचा, आता हे बघा, याच्यामध्ये अनेक साऱ्या न्यूज आलेल्या असतात. ह्याच न्यूज फक्त तुम्हाला घ्यायच्या आहेत, दुसरं काही करायचं नाही. हेच फोटो डाउनलोड करून घ्यायचे आणि मग पुन्हा काय करायचं, जेमिनीवरती यायचं, इथे बॅक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं, अपलोड फाईलवरती क्लिक करायचं, फोटोज आणि व्हिडिओजमध्ये जायचं. त्याच्यानंतर तो फोटो सिलेक्ट करायचा. आता या फोटोमधून आपल्याला काय करायचं आहे, सकाळ नाव काढायचं आहे आणि बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. ठीक आहे. जोडलेल्या फोटोमधून सकाळ हे नाव व लोगो काढून दे. तसेच फोटोमध्ये कोणत्याही वेबसाईटची लिंक नको व फोटोचं बॅकग्राऊंड चुकलं चांगले बनवून दे. म्हणजे आता आपण काय सांगतोय की बाबा वरती जे सकाळ नाव आहे ते नको, खाली जी वेबसाईटचं नाव लिहिलेलं आहे ते नको, आणि हा ज्या फोटो आहे ह्या फोटोचं बॅकग्राऊंड मला बदलून दे. ठीक आहे. तर आता फोटो तयार होतोय आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तोच फोटो डाउनलोड करायचा आहे. प्रॉपरवरती त्या फोटोबद्दल माहिती लिहायची आहे, बातमी लिहायची आहे आणि पोस्ट करून टाकायचं आहे. तर आता फोटो कसा बनतो आपण एकदा बघूया. बन रे बाबा लवकर. ठीक आहे. जर कधी कधी जेमिनी वेळ घेत असेल ना, तर काय करायचं, हेच कॉपी करायचं आहे पुन्हा आणि पुन्हा एकदा न्यू चॅटवरती जायचं आहे. आता हँग झालं आहे वाटतं मोबाईल, त्याच्यामुळे तसं होतं आहे. ठीक आहे. पुन्हा प्लसवरती जायचं, अपलोड फाईलवरती जायचं, फोटोज घ्यायचा आणि ते पेस्ट करून टाकायचं.
ठीक आहे, वाट पाहू थोड्या वेळ. पण रे बाबा लवकर, काय वेळ घेतो एवढा. ठीक आहे, बनतोय आता फोटो. त्याला थोडासा मस्का लावावा लागतो. अशा पद्धतीने तो फोटो बनला आहे. तर आता हे बघा, बॅकग्राऊंड चेंज झालं, बरोबर. सकाळचं सगळं निघून गेलं. ठीक आहे, आता फक्त नुसता फोटो डाउनलोड नाही करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर आपला जो वॉटरमार्क आहे, प्रत्येक पोस्टवरती आपला वॉटरमार्क कंपल्सरी पाहिजे. मग तो वॉटरमार्क फक्त आपण इथे टाकून द्यायचा आहे आणि तो जेणेकरून तो फोटो प्रॉपरली ओरिजिनल वाटेल आणि बस मग प्रॉपरली बातमी लिहायची. मग बातमी कशी लिहायची पुन्हा एकदा सांगतो. आता वरील फोटोवरून मला एक चांगली बातमी लिहून द्या. सोबत सोबत नाही, फ्लॅग फ्री हा शब्द पण टाकायचा बरं का, फ्लॅग फ्री. आता फ्लॅग फ्री म्हणजे काय की प्लगॅरिझम नावाचं एक कन्सेप्ट आहे. जर तुम्ही ChatGPT किंवा जेमिनीहून काहीही कॉपी पेस्ट करत असाल कोणताही लेख, तर तो प्लगॅरिझममध्ये कॅच केला जातो व जेणेकरून तुम्हाला त्याचं इन्कम हे खूप कमी मिळतं. मग फ्लॅग फ्री लिहिलं ना तर ते ह्युमन रायटिंगमध्ये लिहिलं जातं आणि तेच जे लिहिलेलं असेल ना ते कॉपी करायचं आहे आणि तो फोटो तिथं टाकून पोस्ट करून टाकायचं आहे. हा, पहिले फोटो पण सेव्ह करून घेतो मी. डाउनलोड. ठीक आहे, फोटो डाउनलोड झाला. ना ते झालं. आता हे बघा, हे पुन्हा फोटो बनवायला लागलं. फ्लॅग फ्री लिहून द्या. हे बघा, आता त्यांनी जो फोटो बनवला होता ना, तर हे बघा फोटोमध्येच बातमी लिहून दिली त्यांनी. तर आपल्या फोटोमध्ये बातमी नाही लागत आहे, आपल्याला इथून आहे. आता ते जेव्हा येईल तेव्हा येईल. मग तीच बातमी काय करायची, कॉपी करायची आणि आपल्या फेसबुकवरती तो फोटो टाकून इथे क्लिक करायचं, तो फोटो घ्यायचा, सिलेक्ट करायचा, ती बातमी इथे पेस्ट करायची आणि नेक्स्ट करून पोस्ट करून द्यायचं. एवढं सोपं असतं भावांनो. तर आता आजच्यासाठी एवढं बस आहे, कारण तुम्ही पुन्हा बोर होऊन जाशाल. तर बाकीचं अजून काही तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त बांधवांना वाटल्यास तर व्हिडिओ डाउनलोड करून शेअर करा, पण जास्तीत जास्त बांधवांना याची माहिती द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. पण भावांनो, फेसबुक इन्कम, यूट्यूब इन्कम हे खूप चांगलं सोर्स आहे आपल्याला ऑनलाईन अतिरिक्त उत्पन्नासाठी. आणि जे व्हिडिओ, जे रील तुम्ही फेसबुकवरती टाकतायत तेच फोटो फेसबुकवरती रील आणि व्हिडिओ टाकत चला, की जेणेकरून यूट्यूबचं पण अर्निंग चांगलं होईल. धन्यवाद. जय शिवराय भावांनो. जय शिवराय भावांनो. तर आत्ताच आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो आणि इथून आता आपण चाललोय नाशिक. आणि त्याच्यानंतर आपले किरण सरांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांचे आभार. पण महत्त्वाचा विषय म्हणजे की जो आपण नेहमी फेसबुक इन्कमचं सांगतो की बँकेत पैसे येतात, टॅक्स इन्फो भरावी लागते, पेआउट इन्फो भरावी लागते, बँक अकाउंट नंबर जोडावा लागतो, पॅन कार्ड जोडावं लागतं. मग त्यात अनेक बांधव काही चुका करतात. मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो तेच सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ टाकतोय. याच्यामध्ये आपले जे पत्रकार आहेत ते आपले दराडे साहेब, तर त्यांचं भरता ती माहिती भरता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग केली आणि तीच आता तुम्ही तुमच्यासमोर मांडतोय. तर भावांनो, अशा प्रकारे झिरो एक्सपायर्ड असं दिसतं, त्याच्यावरती क्लिक करायचं.
त्यानंतर आपलं नाव चेक करून घ्यायचं, बर्थ डेट चेक करून घ्यायची, नंतर नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट बटनावरती क्लिक करून इथे बिझनेस टाईप जे आहे ते पब्लिक कॉर्पोरेशन जागी इंडिव्हिज्युअल सोल प्रोप्रायटर करायचं. तर बिझनेस झाला असेल तर घाबरायची गरज नाहीये. प्रॉपरली सपोर्ट टीमशी बोलून आपण ते बदलून घेऊ शकतो किंवा नवीन पे आउट अकाउंट आपण बनवू शकतो. मग पुन्हा एकदा हे नाव लक्षात ठेवायचं, जे नाव आपण इथे टाकतो तसंच नाव आपल्याला शेवटी टाकावं लागतं. त्याच्यामुळे इथे नाव टाकताना खूप सांभाळून टाकायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला पॅन कार्डची इन्फॉर्मेशन टाकावी लागते. तर इथे आपला जो पॅन कार्ड नंबर आहे तो इथे आपण टाकायचा आहे आणि इथं जो फोन नंबर आहे त्या सगळ्या माहिती प्रॉपरली भरल्या गेल्या पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथे फक्त बँक ट्रान्सफर हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जे सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं नाव दिसेल. त्याच्यानंतर IFSC आणि बँक अकाउंट नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे. तर हा प्रॉपरली एकदा पूर्ण व्हेरीफाय करून हा IFSC नंबर आणि बँक अकाउंट नंबर आपल्याला फिल करायचा आहे. आता बँक अकाउंट नंबर आपण टाकू. त्यानंतर खाली वायर ट्रान्सफर आणि हे लिंक पेपल याच्यावरती क्लिक करायचं नाही, सरळ लिंक पे आउट मेथड वरती क्लिक करायचं. तर आता हे थोडा वेळ वाट पाहिजे आणि तर आता हे बघा, आता बँक अकाउंट झालेलं आहे. आता टॅक्स इन्फो वरती क्लिक करायचं, जेणेकरून आपल्याला टॅक्स इन्फॉर्मेशन भरावी लागेल. आणि याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आपल्याला लागत नाही. त्याच्यामुळे फक्त प्रश्न आणि उत्तरच आपल्याला द्यावं लागतं. तर थोड्या वाट पाहिजे. आणि हे बघा, आता इथे इंडिव्हिज्युअल केलंय. इथे खाली US सिटीजन आहेत ते आपण नो करायचंय. त्याच्यानंतर पुन्हा खाली जे आलेलं आहे आपल्याला ते पुन्हा नो करायचंय. आर यू ऍक्टिंग ऍज इंटरमिडिएट एडिटर एजंट, नंतर नेक्स्ट करायचंय. इथे आपल्याला इंडिया म्हणजे भारत म्हणून सिलेक्ट करायचंय आपली कंट्री. ओके, हे केल्यानंतर नेक्स्ट करायचंय. दुसरा कोणताही बदल करायचा नाही. याच्यातही पूर्णपणे आपली माहिती भरून नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट करायचं आणि शेवटी फक्त 0% सिलेक्ट करून नेक्स्ट करायचंय. आणि आता कंट्री पुन्हा भारत सिलेक्ट करायची, इंडिया. याच्यानंतर नेक्स्ट करायचंय. व इथे जेव्हा हे सिग्नेचर विचारेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला आपण जे नाव टाकतो जसं फुल नेम, त्याच पद्धतीने ते स्पेलिंग इथे आपल्याला शेवटी टाकावं लागतं. जर तुम्ही हे स्पेलिंग चुकीचं टाकलं तर पुन्हा तो पहिल्यापासून तुम्हाला फॉर्म भरायला लावतो. हे बघा, तर नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल पुन्हा, आपण काय काय माहिती भरली त्याचा, आणि सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक असं ग्रीन सिग्नल आला तर आपलं काम झालेलं आहे भावानं. याच्यानंतर आपली टॅक्स इन्फॉर्मेशन, पे आउट इन्फॉर्मेशन पूर्ण भरली गेलेली आहे. पण याच्यानंतर आता हे बघा, आता मी जसं रिफ्रेश करत तर हे गायब होऊन अजून एक आपल्याला तिथं रेड डॉट मध्ये एक नोटिफिकेशन दिसत. ते काय दिसत तुम्हाला, की तुमची पे आउट अकाउंट रिसेंटली अपडेट केलेलं आहे, सिक्युरिटी पर्पज साठी अर्निंग होल्ड केलेली आहे. तर घाबरून जायचं कारण नाही. जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुमचं ते सगळं इन्फॉर्मेशन घेऊन हे नोटिफिकेशन गायब होत आहे. धन्यवाद भाऊ.